नमस्कार मित्रांनो, आज 27 एप्रिल आणि फायनली कान्हा सगळ्यांसमोर मनस्विनीचं सत्य सांगणार आहे. पण ही मनस्विनी पूर्ण बाजी पलटवते आणि ती मला शपथ घ्यायला सांगते. ती कान्हाच्या डोक्यावर हात ठेवून असं सांगायला लावते सगळ्यांसमोर की कान्हा माझा नातू नाहीये. पण कान्हाच्या तोंडून एकदम निघून जातं की मा घ्या माझी शपथ आणि सांगा की मी कबीर नाहीये. आणि सगळ्यांना समजतं की कान्हाच खरा कबीर किर्लोस्कर आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा नातू आहे. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच आता सखीचा पेन चालायला लागतो. सखी आता सह्या करणार असते. कान्हा धावतच येतो, सखीला थांबवतो आणि म्हणतो, थांबा बेबी सरकार. ज्या बाईच्या नावाने तुम्ही सगळी प्रॉपर्टी करायला निघालात ना, ती बाई तुमची खरी आई नाहीये, तर ही कपटी आणि स्वार्थी सरकार आहे. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळे थोडे घाबरू सुद्धा लागतात. मात्र हे ऐकून सरकारला कान्हाचा खूपच राग येतो आणि मातर उठून उभ्याच राहतात धक्क्याने. पण मित्रांनो, सखी कान्हावर विश्वासच करत नाही. ती कान्हाला म्हणते, कान्हा तू काय बोलतोय? कान्हा म्हणतो, खरं बोलतोय मी. या बाईची लबाडी आता मी सगळ्यांसमोर आणतोच. पण त्याआधी त्यांना आपण एक संधी देऊन पाहूया स्वतः सगळं कबूल करायची. पण ही मनस्विनी ही कबूल तर करत नाही. उलट ती सखी समोर आणि सगळ्यांसमोर कान्हालाच म्हणते, सखी हा काय बोलतोय? तर कान्हा म्हणतो, सांगा ना सगळं. बाद झाली तुमची ऍक्टिंग. तेजस्विनी कामत यांना दरीत ढकलून त्यांच्या वेशात तुम्हीच या घरात शिरलात ना. तर आता मनस्विनी मुद्दामच कान्हाला म्हणते, नाही नाही, हे बघ कान्हा, तुझा ना गैरसमज होतोय. तर ही मनस्विनी आता कबूल करतच नाही. कान्हा म्हणतो, अच्छा ठीक आहे, म्हणजे तुम्ही मान्य नाहीच करणार. नाही. आणि कान्हा आता सखीला फोन दाखवतो आणि सांगतो, हा फोन मला यांच्या खोलीत सापडला. आणि कान्हा असं फोन दाखवून चिडवतो सुद्धा मनस्विनीला. आणि ही मनस्विनी आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, माझ्या खोलीत? सखी मला माहितीच नाहीये हा फोन कसा आला. अगं मी तर तू दिलेला फोन वापरताय. सखी कान्हाला म्हणते, कान्हा मला काहीच कळत नाहीये, मला तू नीट सांगशील का? तर कान्हा म्हणतो, हो, आपण जेव्हा ट्रिपला गेलो होतो तेव्हा या बाईने बणा उभा केला. खऱ्या तेजस्विनी कामतला घरात शिरून यांनी किडनॅप केलं. किडनॅप करून दरीकडे घेऊन गेली. बरं, आपण तिकडे पोहोचण्याआधीच मी स्वतः तेजस्विनी कामत आहे असं तिने आपल्याला भासवलं. पण सत्य हेच आहे की आपल्या समोर ज्या दरीत पडल्यात त्या तुमच्या आई होत्या. हे ऐकून आता सगळ्यांना झटकाच लागतो. पण सखी तरी कान्हाला म्हणते, कान्हा तुझा गैरसमज होतोय. अरे मला आठवतंय ना, मी जेव्हा मनस्विनी मावशीची व्हीलचेअर पकडायला गेले होते तेव्हा मी त्यांचे डोळे बघितले होते, निळे होते ते डोळे. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, तुम्हाला मी कसं सांगू? हे सरकार आहे ती सरकार. कशावरून? आपण तिथे पोहोचण्याआधीच तुमच्या आईच्या डोळ्यात हिने निळे लेन्सेस लावले नसतील. कशावरून? त्यानंतर कान्हा आणखी एक खुलासा करतो आणि सगळ्यांना सांगतो, तुम्हा सगळ्यांना सांगतो मी, त्या दिवशी आपल्या घरी ते आले होते ना इन्स्पेक्टर बनून, ते इन्स्पेक्टर नव्हते तर ऍक्टर्स होते. तो इन्स्पेक्टर भरत भालेराव खोटा होता तो. अरे ऍक्टर आहे तो, ऍक्टर. आणि सरकारनेच त्याला आपल्या घरी पाठवलं जेणेकरून आपल्याला सगळे पोलीस केस खरी वाटावी. पुढे कान्हा सांगतो की अगदी कालपर्यंत मी त्याच्या मागावर होतो. तो माझ्या हातून निसटला, पण त्याचा फोन मला सापडला. आणि जेव्हा मी या फोनवरून सरकारला फोन केला ना, तर या फोनमध्ये सरकारचा नंबर होता. पुढे कान्हा आता सखीला सांगतो, जेव्हा मी तो नंबर डायल केला, फोन कुठे वाजला माहितीये का? तर हा फोन वाजला सरकारांच्या खोलीत. तर आता ही मनस्विनी परत तिचे नाटक सुरू करते आणि म्हणते, कसं शक्य आहे? सखी बाळा, मी तुझी शपथ घेऊन सांगते, हा फोन माझ्याकडे कुठून आला मला नाही माहिती. आणि ही मनस्विनी सखीची खोटी शपथ सुद्धा घेते आणि म्हणते, तुझी शपथ बाळा, मला नाही माहिती हा फोन कुठून आला आणि कोणाचा आहे. कान्हा आता खूपच खवळतो आणि म्हणतो, बास, माझ्या बायकोची खोटी शपथ घ्याल ना तर जीव घेईल मी तुमचा. कान्हा आता अंगावर जाणार असतो या मनस्विनीच्या. सखी सुद्धा घाबरते आणि ही मनस्विनी सुद्धा थोडीशी घाबरते. कान्हाचा हा रूप बघून आता गौतमच शांत करतो आणि म्हणतो, कान्हा शांत हो, मला मान्य आहे सगळं कन्फ्युजन झालं इथे, पण आपण सॉल्व्ह करूया, तू आधी शांत हो प्लीज. त्यानंतर गौतम कान्हाला म्हणतो, मला सांग, तुझ्याकडे आणखी कोणते पुरावे आहेत का? तर कान्हा म्हणतो, काय तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? तर आता पुढे कान्हा म्हणतो, बरं ठीक आहे, आता जेव्हा खाण्याबद्दल विषय निघाला होता तेव्हा सरकार काय म्हणाली होती आठवतंय ना? मला तेलकट वगैरे नको, मला फक्त फ्रुट्स हवे आहेत. का माहितीये? कारण सरकार डाएट कॉन्शियस होती, तिला फक्त फ्रुट्स लागायचेत, हो की नाही? आपल्याला त्याचं फ्लॅशबॅक सुद्धा दाखवलं जातं. पण ही मनस्विनी इतकी चॅप्टर आहे, ही सखीला म्हणते, सखी असं नाहीये. अगं 11 वर्ष मला सरकारने अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं होतं आणि मला नुसतं तेलकट खायला द्यायची. किडस आली होती ग खाण्याची, म्हणून मी फ्रुट्स मागितले, बाकी काहीच नाही. मला जर असं वाटलं असतं, माहिती असतं असं काही होणार आहे, तर मी नसते मागितले फ्रुट्स. माझ्याच घरात माझंच खाणं काढलं जातंय असं म्हणून ही आणखीच ढसाढसा रडू लागते.
कान्हा म्हणतो बास करा ही नाटकं सगळी. तर ही मनस्विनी म्हणते नाही सखी मी नाटक नाही करत आहे. कान्हा पुढे म्हणतो ही जी काही तुमची सगळी नाटकं आहे ना सखी आता त्याला बोलू पण देत नाही आणि म्हणते बास कान्हा तू काय करतोयस हे. प्रत्येक वेळी पुराव्याची गरज नाहीये. मला फील होत आहे ना ही माझीच आई आहे. घ्या आता सखीनेच ग्रीन सिग्नल दिलंय या मनस्विनीला. तर कोण काय करणार. तरी कान्हा प्रयत्न करतो सांगण्याचा. कान्हा म्हणतो मी खोटं बोलतोय का. सखी म्हणते कान्हा तू खोटं बोलतोयस मी असं नाही म्हटलं पण तुझा गैरसमज होतोय. पण मित्रांनो सखी हे कान्हाने दिलेले पुरावे कसे काय डिनाय करू शकते हेच समजलं नाही. असो सखी खूपच मूर्खासारखी वागतेय. सखी कान्हाला म्हणते ट्रस्ट मी मला हीच माझी आई वाटतेय. तर कान्हाला कळतच नाही सखीला कसं समजवायचं. कान्हा आता म्हणतो एक काम करा गौतम काका परशु काका आणि मीनाक्षी काकू तुम्ही एक काम करा या खोट्या तेजस्विनीला काही प्रश्न विचारा. जे 10 वर्षापूर्वींच्या कुठल्या घटना विचारा आणि या प्रश्नांची उत्तरं यांना देता आली तर आपण समजू याच खऱ्या. तर आता सगळेजण आता सगळ्यांना पटत असतं कान्हाचं म्हणणं. तर ही मनस्विनी म्हणते हो सखी मी तयार आहे. कारण मला एक गोष्ट तर कळली आहे माझ्या आयुष्यातल्या परीक्षा काही संपणार नाही सहजासहजी. सखीची इच्छाच नसते हे सगळं करायची. सखी कान्हाला म्हणते आपण खरंच करणार आहोत का हे सगळं. कान्हा म्हणतो हो त्याशिवाय सत्य बाहेरच नाही येणार. तर कान्हा सखीला म्हणतो बरं एक काम करा तुम्हीच प्रश्न विचारा. सखी आता विचारते बरं आई सांग लहानपणी आपण कोकणात बाबांच्या मित्राकडे गेलो होतो तेव्हा काय घडलं होतं. तर ही सरकार गप्प असते. कान्हा म्हणतो बोला द्या उत्तर. तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की या मनस्विनीने आधी सगळं रेकॉर्ड केलं असतं खऱ्या तेजस्विनीचं आणि तिने सगळं नोट सुद्धा केलं असतं. ती आता सांगू लागते अगं सखी तू विहिरीत पडली होतीस खेळता खेळता आणि मला पोहता येत नसताना मी तुला वाचवायसाठी विहिरीत उडी मारली होती आणि तुझा जीव वाचवला होता. बरोबर ना सखी. आता सखीच्या डोळ्यात पाणी येतं हे ऐकून आणि सखी म्हणते हो अगदी बरोबर आहे. सखी आता कान्हाला म्हणते कान्हा हेच घडलं होतं. कान्हा म्हणतो ठीक आहे पण मुळात ही घटनाच एवढी मोठी आहे की कुठून तरी कळलं असेल या सरकारला. मित्रांनो इतकंच नाही त्यानंतर गौतम आणि परशु सुद्धा प्रश्न विचारतात आणि ही मनस्विनी त्याची अगदी खरी खरी उत्तरं देते आणि सगळ्यांचा आता हिच्यावरच विश्वास बसतो. आणि त्यातली एक गोष्ट तर अशी असते जी फक्त गौतम आणि तेजस्विनीच्या मधलीच गोष्ट असते. ते अशी असते की गौतमने शेअर मार्केटमध्ये पैसे लावले असतात राघवकडून पैसे घेऊन आणि ते पैसे बुडाले असतात. तर तेव्हा खऱ्या तेजस्विनीने तिच्या सोन्याच्या पाटल्या विकून पैसे दिले असतात गौतमला. ही गोष्ट या दोघांमधलीच असते. आणि ती मनस्विनी असं सुद्धा म्हणते सॉरी भाऊजी आपल्यातली गोष्ट आज मला सगळ्यांसमोर सांगावी लागत आहे. तसं तर हा प्रश्न गौतमनेच विचारला असतो क्रॉस चेक करण्यासाठी की हे खरी तेजस्विनीच आहे ना म्हणून. तर काय होतं सखी आता कान्हावरच ब्लेम टाकते आणि म्हणते बघ कान्हा आता ही तर आई आणि काकांमधलीच गोष्ट आहे ना जी कोणालाच माहिती नव्हती. मग सरकारला कसं माहिती असेल. कान्हाला आता काहीच समजत नाही काय करायचं. तर कान्हा आता मनात विचार करत असतो हे कसं शक्य आहे हिला सगळं कसं काय माहिती. तर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि मनात म्हणते कारण मी सरकार आहे रे मूर्ख कान्हा. तेजस्विनीला मारण्याआधी मी सगळी माहिती काढून घेतली होती तिच्याकडून आणि मग सगळं ऐकून रेकॉर्ड केलेलं मी सगळं लक्षात ठेवलं होतं. कान्हा आता विचारच करत असतो की हे कसं शक्य आहे. सखी कान्हालाच म्हणते बोल आता कान्हा. आईने सगळ्या प्रश्नांची तर बरोबर उत्तरं दिलीत. तुझ्या म्हणण्याप्रमाणे ही मनस्विनी मावशी असती तर तिला ह्या सगळ्या गोष्टी कशा कळल्या असत्या. कान्हा म्हणतो आता ते मला काहीच माहित नाही पण तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्यांचे डोळे चेक करा. आता हे असं झालं असतं तर सगळं समोर आलं असतं पण नाही. सखी म्हणते स्टॉप इट कान्हा बास झालं मगासपासून तुझा वेडेपणा मी सहन करतेय. मनस्विनी एक सेकंडसाठी तर घाबरते पण सखीने आता असं म्हटलंय स्टॉप इट वगैरे म्हणून तिच्या जीवात जीव येतो. सखी कान्हालाच म्हणते काय कान्हा तू थांबतच नाही यार मगासपासून मूर्खासारखं बडबड करतोय. आईने तिचा खरेपणा सिद्ध केलाय ना. आजपर्यंत ती परीक्षाच देत आली आहे फक्त आणि सिद्ध करत आली आहे. मी सगळं अनुभवलंय. कॅरमचा डाव ती जिंकली आहे. माझा सर्दी पडसा गायब केला. मला बरं केलं आणि शेवटच्या दिवशी जो महाग खुलासा घडून आणला होता तो तूच आणला होतास ना. तर कान्हा म्हणतो हे सगळं आधीची गोष्ट आहे. हे दरीची घटना घडण्याच्या अगोदरच आहे. जी मायेची ऊब तुम्ही अनुभवलीत ना ती तुमची खरी आई होती पण दुर्दैवाने आज त्या या जगात नाहीये. कान्हा आता मागे वळतो आणि म्हणतो या बाईने मारलाय तुमच्या आईला या बाईनं आणि मग आता हे सगळी प्रॉपर्टी मिळवण्याकरिता पुन्हा या घरात शिरली आहे. तर आता ही लगेच मनस्विनी म्हणते सखी मी हे सगळं मागितलं होतं का हे प्रॉपर्टी हे एम्पायर. मला यातलं काहीच नकोय. मी नकोच म्हणत होते. तू स्वतःहून म्हणत होतीस तेव्हा सुद्धा मी नाहीच म्हणाले. कान्हा म्हणतो सगळे माइंड गेम्स आहे नाटक आहे सरकारची. त्यांना माहिती आहे सखी तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही लगेच विरघळणार. आणि मला सांगा ना कुठल्या मुलीला तिच्या आईने असं पैसे मागितलं तर आवडतं. तुम्ही त्यांच्याकडे सगळी प्रॉपर्टी द्यायला तयार व्हाल जेव्हा त्यांनी तुमच्याकडे काही पैसे मागितले तेव्हा. आहे ना इतकी वर्ष सरकार म्हणून आपल्याला जे जमलं नाही ते सखीची आई म्हणून सहज साध्य करता येऊ शकतं. त्यांना असंच वाटलं
आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मनस्विनी आता कान्हाचा पर्दाफाश करते आणि ती राजलक्ष्मीला कान्हाची शपथ घ्यायला सांगते की तो राजलक्ष्मीचा नातू नाही आहे. कान्हाच्या तोंडातून निघून जातं की मा, माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा. आता सखीला सुद्धा डाऊट येतो. सखी म्हणते, तुमच्यात जर कोणता नातच नाहीये तर तू यांना मा का म्हटलंस? तर मित्रांनो, असा सगळा आजचा भाग होता. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.